शाळांप्रती पालकांचा अविश्वास आहे तो खरं तर मंदार सरांनी कौतुक आहे सरांचं की त्यांना इंटरनॅशनल स्कूल परवडणार नाही असं नाही. IB स्कूलमध्ये पण ते त्यांच्या मुलीला घालू शकले असते पण त्यांनी मराठी शाळेत घातलं. तर खूपच अशा रेअर केसेस आहेत किंवा अशी खूप कमी माणसं आहेत की जे धाडस करतात. पण मग जर पालकांचा आत्मविश्वास किंवा विश्वास या मराठी शाळांप्रती वाढवायचा असेल तर झेडपीच्या काही शाळा तुम्ही उदाहरणं दिलीत. पण मुंबई सारख्या शहरांमध्ये जर करायचं असेल, पुणे, नाशिक, तर या पालकांचा विश्वास मराठी शाळांप्रती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करताय? हा पालकांचा विश्वास त्या शाळांवर तर वाढवणं नाही आहे, पालकांचा विश्वास स्वतःवरचा वाढवणं आहे. म्हणजे असं आहे की आपण आपलं मूल जर मराठी माध्यमात शाळेत गेलं तर त्याला आपण जगाच्या स्पर्धेत जे बाकी गोष्टी पाहिजेत, इंग्रजी स्पोकन असेल, बाकीच्या गोष्टी ते आपण करून घेऊ, हा कॉन्फिडन्स पालकांना नाही. कारण धावपळीत आहेत, कामात आहेत, त्यांना जमत नाही. आणि त्यामुळे सोपा मार्ग काय की तू जा भाऊ इंग्रजी शाळेत, असं आहे. मुळात मुंबई सारख्या ठिकाणी तर ज्या मोठ्या शाळा आहेत, म्हणजे पोदार ग्रुप आहे, बाकी अशा शाळा महापालिका शाळा दत्तक घ्यायला तयार आहेत आणि त्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढवणं. कारण शेवटी त्या शाळेमधला मुलाला जर शैक्षणिकदृष्ट्या त्याची गुणवत्ता वाढलेली दिसली तर स्वाभाविकपणे माझा विश्वास आहे आणि खात्री आहे की पालक हे मराठी शाळा ऑप्ट करतील. कारण माध्यम कोणतं, मराठी का इंग्रजी, याचा आता हे नाही आहे. जर तुम्ही मराठी शाळेमध्ये इंग्रजीच्या शाळांमध्ये जे वेगवेगळे प्रयोग केले जातात त्या पद्धतीने शिकवलं तर नक्की पालक तिकडे येतील. आणि ते अनुदानित शाळा ज्या आहेत, ज्या संस्थांच्या आहेत, त्यांनी ते सुरू करावं, हा त्या शाळेचा भाग असेल. महापालिका जिल्हा परिषद आम्ही का केलं तर डायरेक्ट आम्ही कंट्रोल करतो म्हणून, तर महापालिका करू शकतो. पण आग्रहाने मला असं वाटतं की अनुदानित शाळा आहेत त्यांनी असे जर प्रयोग केले तर त्यांच्याकडे गळती जी आहे मराठी मुलांची ती थांबेल. त्यामुळे शिक्षण